खांद्यावर मुलगा, पायाखाली पाणी. शहाद्यात विकासाच्या दाव्यांना नागरिकांचा थेट सवाल. प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीहरी नगर जलमय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, नागरिकांचा संताप. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. शहादा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीहरी नगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. हा प्रश्न केवळ पाणी साचण्यापुरता मर्यादित नसून येथील नागरिकांच्या दैनंदिन संघर्षाचे जिवंत चित्र समोर आणणार आहे. समोर आलेल्या दृश्यात एक वडील आपल्या लहान मुलाला खांद्यावर घेऊन पाण्यातून जीव धोक्यात घालत शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचे दिसते. घरासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दुसरा कोणताही सुरक्षित पर्याय उपलब्ध नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीमुळे संबंधित विद्यार्थ्यांसह अनेक मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांच्या मते श्रीहरी नगर परिसरात रस्ते, नाल्यांची अपुरी व्यवस्था आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने दरवर्षी हीच समस्या निर्माण होते. अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन, लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि संबंधित विभागातील नगरसेवकांनी तातडीने पाण्याचा निचरा करून रस्त्यावर डबर, खडी व मुरुम टाकून सुरक्षित ये-जा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना होणारा त्रास लक्षात घेता त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना परिसरात तीव्र झाली आहे. पावसाळ्यात प्रत्येक वेळी अशा संकटाचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने केवळ तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी नियोजन करून या समस्येचे निराकरण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. परिवर्तन 24 न्यूज संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना आवाहन करते की या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानाने ये-जा करता येईल अशी प्रभावी उपाययोजना करावी. कारण कोणत्याही विकसित शहराची ओळख ही पाण्यात बुडालेल्या रस्त्यांनी नव्हे तर नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांनी ठरत असते. अशाच ताज्या व बेधडक बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.